जबरदस्त एकदम भारी ना. आई आई ये गं चाखे. थांब. मस्त एक नंबर. हा अशी चाकते आहे. मस्त ना. हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. स्वागत स्वागत स्वागत. तर आज आमच्या घरी होणार आहे आमरस ना. का होणार आहे? कारण की ही लय मागे लागली, आमरस हवंय आमरस हवंय ना. तर मस्त कोकणातून आंब्यांची भेट आलेली आहे आपल्याकडे. हापूस आंबे आणि पायरी आंबे. हापूस आंबे आम्ही खाऊन संपवले, पायरी आंबे पण खाल्ले. खूप छान आहेत, गोड आहेत. ऍक्च्युली असं वाटतं असंच खावं, पण त्याचा आमरस खूप छान होतो पायरी आंब्यांचा, असं मी ऐकलंय त्यांच्याकडून. म्हणून मी आज पायरी आंब्याचा आमरस बनवणार आहे. आणि तो कसं करते, खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. तर म्हटलं चला ट्राय करूया आपण. विकतचा आमरस आपण खातोच, त्याच घरच्या आंब्यांचा आमरस आपण खाऊया. असे मस्त छान आंबे आलेले आहेत. मी इन्स्टावर व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत असते हापूस आंब्यांचे, पायरी आंब्यांचे. तुम्ही पाहू शकता खूप आंबे छान आहेत. आणि त्यापैकीच काही आंबे मी आता तुम्हाला हे दाखवते. आधी आपण प्रत्येक आंबा मस्त छान वॉश करून घेणार आहोत. आमरस करण्याची पद्धत इतकी सोपी असते आणि आपण सहज घरात बनवू शकतो, हे मला पहिल्यांदाच समजलंय. तर तुम्ही पाहू शकता, मी एका छोट्या टबमध्ये पाणी घेतलंय, आंबे डीप होतील इतकेच. आणि ह्यांना काय मी भिजत नाही घालणार, कारण मला जिकडनं हे आंबे आलेले आहेत त्यांनीच सांगितले की आंबे फक्त पाण्यामध्ये साधे वॉश करून घ्यायचे आहेत हलक्या हाताने. सो मी तेच करत आहेत. काही जण आंबे पाण्यामध्ये भिजत घालतात अर्धा तास 1 तास, काय 15-20 मिनटं. पण आपल्याला आता ते करण्याची गरज नाही आहे, कारण हे आपले घरचे आंबे आलेले आहेत, केमिकल फ्री आहेत, ऑर्गॅनिक आहेत. सो आपल्याला जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे. सहज साध्या पाण्याने वॉश करायचे. धुवून घेतल्यात तुम्ही पाहू शकता. आणि ह्यांना आता आपण मस्त पुसून घेणार आहोत. मला कापून दाखवायचे ते कसे आहेत. असे सगळे आपण छान पुसून घ्यायचे. आता तुम्हाला मी एक आंबा कट करून दाखवते. प्रत्येक आंबा कट करून आपल्याला आपल्या सोयीनुसार गर काढायचं आहे. तुम्हाला जशी सोपी पद्धत वाटेल तशी तुम्ही तुमची पद्धत वापरून आंब्याचा फक्त गर साईडला काढायचा आहे. मला जे योग्य वाटते, सोपं वाटते, ते मी इथे करत आहे. थांब जरा. आता हा पण थांब. असा गर काढणार आहेत आपण. आणि ह्याच्यात थोडे छोटे पीस कर, एवढे मोठे नाही चालत, एवढे मोठे नाही चालत. गाईस कमेंट मध्ये सांगा, छोटे पीस लागतात का मोठे पीस. हे सॉफ्ट असतो आंबा, ते काय बीट थोडं आहे. छोटे पीस लागतील. नाही, हे असं मस्त निघतंय. हे दाखव. बाकीचा मी चुकेल.
छोटे पिसा कर. नको छोटे. हे घे. वाव ब्युटिफुल. बस. असं झालंय की कधी हा आमरस बनेल मग मी खाईन. तुम्हाला जसं इझी जमेल तशी तुम्ही साल काढा, पण मी अशी काढते. आणि ते भार्गवीला पण इच्छा झाली की साल काढायची. भार्गवीला पण कापायचंय ना. भार्गवी कापते का? दे ना एक्स्ट्रा चाकू. आंबा दिसताना बाहेरून बघा ना साल अशी दिसते, पण आतून एकदम पिवळा आहे, एकदम ऑरेंज. मगाशीचा बघ ना किती खराब दिसत होता. आणि आतमध्ये हे साल अशी वरून ब्लॅक पण पडलेली, असं वाटतं सुकलेलं आहे, पण हे आतमध्ये बघा भारी दिसत. आता भार्गवी पण कट करणार आहे. मम्मीचं बघू. कर कर कर, पण हात नको कट करू. ओ कसे मस्त. एक काम कर, तू अशी कट करून दे, मी अशी कट करून टाकते. मी हेच काम करते. मी अशी काम करते कारण की मला तसं आंब्याचा बाटा पण तोडू शकतो. पहिल्यांदा आमरस बनवणार आहेत घरात आम्ही. पहिल्यांदा ना दुसऱ्यांदा त्यावेळेस बनवलेला ना. पहिल्यांदा कोणी बनवलेलं? तूच कधी? एवढीशी वाटी भरून बनवलेला 2 आंब्यांचा. ते तुझ्या एक फॅननी दिलेले होते ना आपल्याला आंबे. हे नव्हता बनवला. बनवलेला आंब्याच नव्हता, मग काहीतरी आंब्याचा वेगळाच होता वाटतं. विकत आणलेले खाल्लंय, विकत आणलेलं असं नाही बनवलं. असं माझे पप्पा होते तेव्हा नेहमी बनवायचे. बाजारातून आंबे आणायचे आणि मग ते आम्ही बनवायचो पप्पांच्या सोबत. पण आता नाही बनवलं. पप्पा जाऊन 10 वर्ष झाले, सॉरी 12 वर्ष झाले. त्यानंतर पहिल्यांदा ते असं करून दाखव ना चाकूशी त्यांना. असं करून दाखव. एवढ्या इन्स्टावर व्हॉट्सअपवर तुम्ही व्हिडिओ बघताय तर ते हा जो असा वेड लागलाय ना याचा मी करतोय. हे बघा रिअल वाले, रिअल विदाउट फिल्टर. कलर बघा. तोंडात पाणी येतं ना. एक खाऊ का? आता कंट्रोल नाही होते. चला पटपट. ज्युसरच घेतलाय मी. येस. ह्याच्यातच करायचं आपल्याला. असं पटकन निघतं. आणि गर काढणार आहे आणि या साली ज्या आहेत ना त्या भार्गवीला देणार आहे. हा हे बाई येडीला. So yummy. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. हा असं आम्ही एवढा गर काढलाय. अजून आंबे आहेत पण आता ह्याच्यात एवढा एकदम नाही होणार म्हणून आम्ही एवढा काढलाय. घे पकड. किंचित साखर घालणार आहे मी. आता नाही एंडिंगमध्ये टाक. हे बघा एवढी पण नाही घालायची, मला अर्धाच घेते मी कारण आंबे खूप गोड आहेत आणि साखर जास्त ते गोड नको. मी फक्त एवढीच घेते. जेव्हा आपण वाटीत टाकतो तेव्हा टाकतात साखर, आता नाही टाकत. नाही हे बघ हिला साखर आवडते. 1 चम्मच पेक्षा कमी घेतलेली आहे. बाई हवा सुटली आणि आयफोन हलतोय आपला गडगड गडगड. पकडू मी. नको नको आता ती खिडकी लावली.
थोडस मीठ, ई! म्हणजे अशी त्याची टेस्ट अशी छान खुळून येईल आपल्यासारखी. आमरस मीठ पण टाकते. गोड पदार्थामध्ये मीठ घालायचं असतं. कोण बोललं? आणि थोडीशी वेलची पूड. अख्खा किचन सेटअपच टाकून. ज्यांनी आंबे पाठवलेत त्यांनीच सांगितलंय की थोडीशी वेलची पूड घालायची. बस 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 एक काम कर. किंचित हा. मला वेलची पूड अजिबात नाही आवडत, म्हणजे एवढी नाही आवडत. जायफळची पूड आवडते. केशव 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 काला नमक पण टाक ना. आता ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आम्ही काही घालणार नाहीये. आणि का नाही तुम्ही तर ऐकले ना व्हिडिओ मध्ये कधी पण दूध नाही पाणी टाकायचं. पाणी Yes. आता हे आम्ही मिक्सरला लावणार. मग आवाज येईल झू. टँग टँग. दुडुम याड्या golden brown texture like a sun. चुनरी चुनरी भार्गवी म्हणते बघून हळद. चुनरी असा चुनरी. पिवळा कलर आलाय ना, मस्त ऑरेंज असा मँगो कलर असा खुळून आलाय. पहिला घास मीठ आता याला आपण देवलं काढणार आहोत एका वाटीमध्ये बाउल मध्ये. राईस मम्मी व्हाईटवाली वाटीने घेतो, काचेची घेतो. ती माझी मूछ वाटते अशी उडते. टन टन आवाज येतोय बघ. Yummy, 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 yummy. Go, 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 go. सितारे सितारे Yes. एवढं मोठ्या वाटीमध्ये अर्धा तर तसंच कर दे. आता नाव नेक्स्ट मँगो. कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. तर अशा प्रकारे आमचा आमरस रेडी. जाम भारी झालंय. आता ह्याला आम्ही फ्रीज मध्ये ठेवणार एक 10 ते 15 मिनिटं आणि मग खायला घेणार आहे. आणि मग लागेल पण तरी थोडी तुम्हाला टेस्ट करून दाखवते अशी. एका छोट्या वाटीमध्ये घेते. टेस्ट करते. नाही हे आमरस बनवत होती. साडी सोड जरा ये. पाणी घेते जरा. एवढं टाकलं की सगळं खाऊ. हो हो. टडेंग टडेंग टडेंग. परफेक्ट परफेक्ट. जबरदस्त. जम भारी ना. आई आई ये ग चाखे. थांब. मस्त एक नंबर. थांब. अशी चाकते आहे. मस्त ना. मस्त बरोबर. आता फ्रीज मध्ये ठेवते मस्त.
तर आज आमच्या घरी आज संडे आहे आणि मस्त चिकन केलेलं आहे. तुम्ही पाहिलं चिकन आहे, मी चपाती घेतलेली आहे, आमरस आहे, सो पुऱ्या पण घेतलेल्या आहे. आता फ्रीजमधनं मी बाहेर काढलेलं आहे. तर या जेवायला. पहिलं चिकन नाही खाते, पहिलं आमरस टेस्ट करते. असे आंबे आहेत का आपण चिकनवर खाऊ शकतो असं काही नाही आहे. आमरस कशासोबत पण खाऊ शकतो. यम्मी यम्मी. पहिल्यांदाच केलाय आणि भारी झालाय. आणि मेन म्हणजे विकतचे आंबे केमिकलचे कसे काय, घरच्या आंब्यांचं आहे, फ्रेश आंब्यांचं आहे आणि छान झालेलं आहे. तर प्रथम तर मी असं सांगेन, मी प्रथमेशला थँक्यू बोलेन की ह्या गोड भेटीसाठी ज्या तू देवगडवरनं आम्हाला इथे मुंबईमध्ये पाठवल्यात आणि ज्यांच्याकडे आपली ही ऑर्डर गेलेली आहे. आय होप त्यांना पण हे आवडलेलं असेल. रिव्ह्यू तर 2 जणांचं छानच आलंय. आता लाईव्ह तर तुम्ही पाहिलंय, खूपच छान आहे. प्रथमेश थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आमरस कसं करतात ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला त्यानेच सांगितलं आहे की अशा पद्धतीने बनवायचं आहे आणि मी तसंच केलेलं आहे. पण त्याने मला सांगितलेलं की मीठ नाही घालायचं. मीठ घालतात की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. मी थोडंसं चिमूटभर घातले ह्याच्यामध्ये मीठ, पण काही फरक नाही पडलेला, छान लागतो. त्यांचं असं मत आहे की मीठ नाही घालायचं, पण मी घातलंय. तर या जेवायला माझ्यासोबत तुम्हीही ह्या आमरस आणि चिकन चपाती, आमरस पुरी आणि चिकन चपातीचा आस्वाद घ्यायला. तर माझा हा रेसिपीचा आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आता आज आमचा दिवसभर फ्रीजकडे लक्ष जाणार आहे नुसतं आमरससाठी. तर कसा झाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. आपल्या चॅनलची बेल आयकॉनची बेल वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. हां, चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.